गेल्या 4 वर्षांपासून निवडणुकीच्या सुनावणीवर तारीख पे तारीख सुरूच आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्व पक्षीयांचंच लक्ष लागलंय। सुप्रीम कोर्टात 22 जानेवारीला निवडणुकांबाबत सुनावणी पार पडणार आहे आणि कोर्टाच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भविष्य अवलंबून आहे। राज्यातल्या 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्यापही प्रलंबित आहेत। बरेचसे उत्सुक आहेत आणि आमची सुरुवात पण झालेली आहे आणि आम्ही जे येतील त्यांना आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न। कोणकोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत आपण पाहतो आहोत। पालिका निवडणुका मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर। त्याशिवाय भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर आणि परभणी इथल्या महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत। तर जिल्हा परिषदांपैकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिल्लक आहेत। जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, जालना, हिंगोली, बीड, नांदेड आणि धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।